सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही लोधी समाजाच्या वतीनं वनशीतला देवी आषाढ यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। लोधी समाजाच्या वतीनं रविवारी आषाढ सण आयोजित करण्यात आला होता। त्यानुसार रविवारी पहाटेपासूनच शीतला देवी मंदिर लष्कर तसंच शीतला देवी मंदिर कुमठानाका इथं समाज बांधव देवी मातेच्या दर्शनासाठी एकत्रित आले होते। यावेळी भजन कीर्तन भक्तिभावानं करण्यात आलं। अनेक भक्तांकडून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले, मुरब्बीगण, माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत आदींची उपस्थिती होती। आषाढ सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी 5 वाजता सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन ढोल ताशा आणि पारंपरिक वाद्यांसह वाजत गाजत मिरवणूक काढली। मा वनशीतला देवी मंदिर पत्रकार नगर परिसर इथं मंदिरासमोरील पटांगणात देवीची सामूहिक महापूजा करण्यात आली। या सणासाठी सोलापुरातील वनशीतला देवीच्या आषाढ यात्रेसाठी मुंबई, पुणे, धाराशिव, कर्नाटकमधील विजयपूर इथून नागरिक आले होते। यावेळी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात समाज बांधव एकत्र आल्यानं जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं। यावेळी उपाध्यक्ष सीताराम लंगडेवाले, बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष घनश्याम शिवसिंगवाले, लोधी समाज सामुदायिक विवाह समितीचे अध्यक्ष नागनाथ शिवसिंगवाले, माजी नगरसेवक रवी कैयावाले, माजी नगरसेवक भारत बडूरवाले, माजी नगरसेविका जुगुनबाई आंबेवाले, वनशीतला देवी ट्रस्टचे रणजित दवेवाले, मुरब्बीगण विठ्ठलसिंग शिवसिंगवाले, राणोसिंग सतारेवाले, किसन कजाकवाले, मानसिंग कोलाकाटी आदींची उपस्थिती होती।